बघायला आला तर मग त्याच्याकडे आम्ही कुणाच्या नावचा आहे बघितला तर आमच्या मालकाच्या नावचा त्याने 10 रुपयाच्या स्टॅम्पवर बक्षीसपत्र हे आधारे फिरवला. मग असं कसं झालं जमिनीचं म्हणून आम्ही मग 5 वर्षाचा गॅप पाडून आम्ही नंतर भांडण केलं. आमच्या मालकाला 10 रुपयाच्या स्टॅम्पवर बक्षीसपत्र हे आधारे कच्चं बक्षीसपत्र केलं. त्याच्यानंतर की आम्ही 12 वर्ष झालं आम्ही भांडण धरलं. हे रद्द करण्यात यावं म्हणून डिप्टी कलेक्टर पुस्ती दाखल केलं आणि कोर्टात बक्षीसपत्र कोर्टामार्फत रद्द करण्यात यावं म्हणून दिवाणी दावा आईच्या नावचा केला. आईच्या नावचं चलायला होतं भांडण. तेवढ्यात की अप्परचा पण डिप्टी कलेक्टरचा निकाल त्यांच्या सरकार लागला, अप्पर जिल्हा कलेक्टरचा निकाल आमच्या सरकार लागला, जिल्हा कलेक्टरचा आमच्या सरकार लागला, महसूल विभागाचा मंत्रालयामध्ये सुद्धा आमच्या सरकार लागला. नंतर पुन्हा डिप्टी कलेक्टरने 805चा फेर रद्द केला. ते रद्द केल्यावर तहसीलदार साहेबांकडे आला फेरवता. 2023 मध्ये निकाल लागला. 2 वर्षापासून त्यांनी निकाल लागला तर त्यांनी फेरच ओढत नाहीत तहसीलदार म्हणजे तलाठीकडे जा, तलाठी म्हणतात तहसीलदार. कोर्टानं पण निकाल दिला आमच्या सरकार. आई वारली डिप्टी कलेक्टरचा निकाल आल्यावर तर की कोर्टानं निकाल देऊन 3 महिने होते आता 19 तारखेला उद्याच्या. तरी की तहसीलदार फेर ओढत नाही. तहसीलदार म्हणजे अप्पर कशी अपील केले त्यांनी 805चा फेर आम्हाला मान्य नाही म्हणून. पुन्हा त्यांनी कोर्टात जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाले आणि आम्ही फेर कसा वडावा. ह्याच्यात कोण कोण आहे तुम्हाला माहीत नाही का म्हणाले. आम्ही म्हणलं आम्हाला माहीत आहेत की पण तुम्ही फेर वाढा ना म्हणलं. आमची माझी घरी म्हातारी आहे, सख्या बहिणी सख्या जावा त्यांची प्रॉपर्टी आहे. मी दोघीमध्ये मी एकटीच आहे माझ्या आईला. माझी आई वारली. मी आज नांदेड जिल्ह्यातून आम्ही मुखेड तालुक्यातून आम्ही की तारखेला येतात कोर्टात. आज अप्पर जिल्हा कलेक्टरची तारीख केली आम्ही तर आम्हाला म्हणजे तहसीलदार तलाठी फेर का ओढत नाहीत म्हणलं. साहेब फेरच ओढत नाहीत काय 7 वर्ष स्टे वगैरे नाही म्हणजे कोर्टाचा निकालाला फेर का ओढत नाहीत तर नाही म्हणलं ओढत. तिथली तारीख करून तिथं आम्ही आला तर इथं आता यांनी हे साहेब ते विरोधक होते असे जवळ त्यांच्या आणि पण आता म्हणाले आपण त्यांनी अपील केले जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाले फेर कसा ओढतो. आता त्यांनी अपीलच करत राहतात. त्यांनी 1647चा फटा फेरवला तर त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना दिली नाही. त्याच्यानंतर आता 805चा फेर रद्द करायला कित्येक आम्हाला तारखेवर तारखे द्यायचे. त्याच्यात तुम्हाला कोण कोण आहेत ते माहित नाहीत का म्हणाले. आता काय काय सांगावं कोण कोण आहेत तर आम्हाला माहित आहेत ना. पण 805चा फेर रद्द केलाय की माझं वाचून तर माझं काय काय आयुष्य आहे. माझ्या लेकराची जशाला तशी जिंदगी गेलेली आहे. लग्न वगैरे कधी करू माझ्या लेकराचं. ते मध्ये शेत आल्याशिवाय लग्न करायचं. आज 30 वर्ष झालं त्या शेताचा त्यांनी की लाभ गेले. नुकसान भरपाई पीक विमा उचलतात. 8,75,000 त्यांनी लोन उचलले. हे तर शिवाजी छत्रपती बँक आणि पांडू भोसले शिक्षक आहे, लक्ष्मण भोसले वकील आहे. आणि आज आम्ही आज 250 किलोमीटर आम्ही लहान लागत. आज 30 वर्ष झालं आम्ही वडिलांची प्रॉपर्टी आहे माझी म्हातारी 85 वर्ष झालं माझी घरी आहे. माझी आई बोलले तसे तारीख होती आज म्हणलं साहेब तारीख वगैरे काही देऊ नका म्हणलं.
आम्ही भरपूर चक्र घातल्या म्हणलं. कोणता तारीख असली की आम्ही तहसीलदार साहेबांनी भेटून जातात म्हणलं. तुमच्या नवऱ्याची आहे की माझ्या वडिलांची आहे हो. माझ्या वडिलाला फक्त मी एकच मुलगी जन्मले. या जमिनीचं पण कुणाच्या विरोधात लढते? ती आमच्या मालकानं करून घेतलेलं आहे. मला आईनं गावातच दिलेलं आहे. रवींद्र शिरहरी भोसले आहे. किती वर्ष झाले? हे प्रकरण 12 वर्ष झालं चालू आहे. 12 वर्ष तरी ते फेर नाही झालं. नाही निकाल लागल्यावरच आम्ही म्हणला साहेब आमचा फेर बघा. शरद कोणाचा आदेश होता? हो कोर्टाचा निकाल आहे ना. निकाल आहे. हो आता काय गेलेली 18 तारीख झाली. कोर्टाने विचारलं फेर का वडत नाही. आम्हाला मार झाली. कोर्टाने निकाल दिला आमच्या सरकारची. मी तुमची शेती तुम्हाला दिलेली आहे म्हणजे म्हणून आम्ही शेतात झाडं वगैरे सोडायला गेले ना. आम्हाला मारहाण झाली. केस झाली. व्यापार झालाय त्याच्यावर. किती जमीन आहे? जमीन 5 एकर आहे. 5 एकर. कोणत्या गावामध्ये? हे वरव गाव. तेच तालुक्यात ओळख. 56 आणि 57. जे अनुभव तुम्ही कोण असं का तरी साहेब माझी परेशानी झाली. हातीच्या बाहेर गेलं साहेब फेरवडा आम्हाला प्रत्येक बारीला आम्हाला की वापस करतात. ओढतो मला तिथून आज माझी म्हातारी 85 वर्षाची घरी आम्ही म्हणजे जायची आमची हाल लय होते. तर रात्री आम्ही लातूरच्या रेल्वे स्टेशनला होता. सकाळी आम्हाला 11 वाजता अप्पर जिल्हा कलेक्टरची तारीख कळाली. मग आम्ही तिकडं तसंच वापस जातात.